दुपारची वेळ होती। नातू आणि आजोबा शेतात काम करत होते। आजोबा नातवाला एका जुन्या पण खूप आवडत्या आंब्याच्या झाडाची फांदी छाटायला सांगत होते। ते झाड नातवाला खूप आवडत होते, तो त्यावर नेहमी खेळायचा। आता ती फांदी छाटणार आहे ही ऐकून नातवाला खूप वाईट वाटले। तो म्हणाला, आजोबा नको ना ती फांदी छाटू, मला ते झाड खूप आवडतं, त्याच्याशिवाय मला इथे करमणार नाही। त्याला त्या झाडाचा अंशही वियोग सहन होत नव्हता। आजोबांनी नातवाचे डोळे पाहिले, ते भरून आले होते। त्यांनी आपले काम थांबवले आणि नातवाला जवळ घेतले। अरे बाळा, आयुष्यात कधी कधी आपल्याला आपल्या खूप आवडत्या गोष्टींपासून किंवा व्यक्तींपासून दूर जावे लागते। हा वियोग खूप दुःखदायक असतो, पण त्याला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे। धीर धरला तर आपण या दुःखातून बाहेर पडू शकतो। तुला एका अशा राजाची गोष्ट सांगतो ज्यांना आपल्या पुत्राच्या वियोगानंतर जीव सोडावा लागला आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोकाचे वातावरण पसरले। हा त्यांच्या जीवनाचा शेवट होता, पण एका नव्या प्रवासाची ती चाहूल होती। कोण होते ते आजोबा आणि त्यांना एवढं दुःख का झालं? राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात गेल्यानंतर अयोध्येवर उदासीनतेची छाया पसरली होती। याच दुःखात राजा दशरथांचे मन रामाच्या वियोगाने पूर्णपणे खचले होते। त्यांना रामाशिवाय क्षणभरही चैन पडत नव्हते। महाराज दशरथांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। त्यांना भूतकाळातील एक शाप आठवला, जिथे त्यांनी श्रवण बाळाला चुकून बाण मारून मारले होते। श्रवण बाळाच्या आई वडिलांनी त्यांना शाप दिला होता की पुत्र वियोगाने तुमचाही मृत्यू होईल, आणि आज तो शाप खरा ठरत होता। रामाच्या वनवासाच्या दुःखाने आणि वियोगाच्या तीव्र वेदनेने महाराज दशरथांनी अखेर आपले प्राण त्यागले। ज्या राजाने अयोध्येवर अनेक वर्ष न्याय आणि धर्माने राज्य केले, त्या महान राजाचा असा दुःखी अंत झाला। महाराज दशरथांच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण अयोध्या नगरी शोकात बुडाली। अयोध्येतील प्रत्येक नागरिक दुःखी झाला होता। ज्या अयोध्येत काही दिवसांपूर्वी राज्याभिषेकाचा आनंद होता, तिथे आता दुःखाचे ढग दाटले होते। ही अयोध्येसाठी खूप कठीण आणि हृदयद्रावक वेळ होती, जिथे प्रत्येकाला आपल्या प्रियजनांच्या वियोगाचे दुःख सहन करावे लागत होते। आजोबा नातवाचे डोळे पुसत हळुवारपणे म्हणाले, बघ बाळा, रामाच्या वियोगाने राजा दशरथांना किती दुःख झाले आणि अखेर त्यांनी आपले प्राण सोडले। जसं तुला आता ही फांदी छाटण्याचे दुःख होत आहे, तसंच आयुष्यात आपल्याला अनेकदा प्रियजनांपासून किंवा आवडत्या गोष्टींपासून दूर जावे लागते। हे दुःख स्वाभाविक आहे, पण त्याला धीराने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे। राजा दशरथांच्या मृत्यूने अयोध्येतील एका युगाचा अंत झाला, पण त्यांच्या आठवणी आणि रामायणातील त्यांच्या कर्तव्याची शिकवण आपल्याला नेहमी प्रेरणा देईल। आजोबा, म्हणजे दशरथ राजा खूप दुःखी झाले होते ना? हो बाळा, त्यांचे दुःख खूप मोठे होते। आता प्रभू श्री राम कधी परत येणार? राम, सीता आणि लक्ष्मण आता वनवासात आहेत। त्यांचे 14 वर्षांचे वनवासातील जीवन कसे असेल, त्यांना कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल, ते कधी अयोध्येला परत येतील, ही सर्व कथा आपण पुढील सीझन मध्ये नक्कीच ऐकू। आता हा आपल्या या सीझनचा शेवट आहे, जो आपल्याला शिकवतो की जीवनात सुख दुःख येतात आणि जातात, पण कर्तव्य आणि धीर महत्त्वाचा असतो, आणि प्रत्येक शेवटातून एका नव्या प्रवासाची सुरुवात होत असते। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आजोबांची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो करा। भेटूया पुढच्या गोष्टी। तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा।